जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. नाशिकमध्ये अशोक खरात कॅप्टन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्या इस्माने, ज्या भोंदूबाबाने महिलांच्या बाबतीत अपमानास्पद आणि लज्जास्पद बाबी घडून आणलेल्या आहेत. महिलांना शोषण केलेलं आहे. महिलांचे शोषण झाल्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन अनैतिक प्रकार त्याने घडवलेले आहेत. हे समाजाला हितकारक नसून अशा बाबांना जेलमध्ये घालणं ही शासनाची जबाबदारी आहे. आज शासन जे काम करत आहेत, गृह खात्याचे काम करत आहे, गृह खात्याचे मुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यांनी हे सगळं प्रकरण माहीत झाल्यानंतर पूर्ण पुरावे ताब्यात घेतल्यानंतर ह्या बाबाला अटक केलेली आहे. कारण अशा प्रवृत्तीला सन्मान्य आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कधी थारा देणार नाहीत. अशा प्रवृत्तीचा 1 वर्षापूर्वीच पर्दाफाश हा दत्ताजी खेमनार दैनिक खबरदारचे संपादक यांनी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या बाबाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. 5 कोटीची त्या ठिकाणी नोटीस पाठवून अब्रूनुकसानीचा दावा तुमच्यावर दाखल करणार आहोत अशी धमकी दिल्यानंतर हे दत्ताजी खेमनार हे गरीब कुटुंबातले आहेत आणि यांना ही भीती वाटल्यामुळे ते थांबून राहिले. परंतु देवाला हे मान्य नव्हतं. 1 वर्षानंतर त्या बाबाचे सगळे काळे कारनामे उघडकीस झालेले आहेत आणि अशा बाबाला रस्त्यावर उघडकीस झाल्यानंतर फिरणंही मुश्किल झालेलं आहे. तो आज जेलमध्ये आहे. परंतु दत्ताजी खेमनार यांनी हा 1 वर्षापूर्वी केलेला प्रयत्न हा यशस्वी झालेला आहे आणि आज त्या दत्ताजी खेमनारांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. दत्ताजी खेमनार यांनी याही पूर्वी लव जिहादची प्रकरणं बरीचशी उघडकीस आणलेली आहेत आणि श्रीरामपूर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा सन्माननीय आमचे हिंदूंचे रक्षक सागरजी बेग यांना त्यांच्याबरोबर राहून हिंदूंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून दत्ताजी खेमनारांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि दत्ताजी खेमनारांना आज पोलीस बंदोबस्त, पोलीस संरक्षण मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. काही करता त्यांच्या जीवितास काही झाल्यास याला सर्वशी जबाबदारी गृह खात्याची महाराष्ट्र शासनाची असणार आहेत. म्हणून लवकरात लवकर दत्ताजी खेमनार यांना त्या ठिकाणी संरक्षण देऊन त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त वाढावा. त्यांच्या जीविताला काही धोका झाल्यास सर्वशी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असणार आहेत. कारण दत्ताजी खेमनार हे हिंदूंचं नेतृत्व करतात, हिंदूंचा आवाज करतायत आणि पुढारी, दैनिक पुढारीच्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत ते आपला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आमची मागणी असणार आहे की दत्ताजी खेमनार यांना न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं. मी बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथजी शिंदे, अहिल्यानगर उपजिल्हा अध्यक्ष दक्षिण या नात्याने मी दत्ताजी खेमनार यांना संरक्षण मागण्याची या ठिकाणी मागणी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.